नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आता चाललेलो आहोत छोटा ट्रेक करायला. छोटा ट्रेक असं म्हणता येणार नाही, कारण मी पण हा ट्रेक पहिल्यांदाच करत आहे. तर माझा दादा म्हणजे सौरभ दादा मला म्हणाला होता, "दंडोबाला जाऊन येऊया, दंडोबाला जाऊन येऊया." मी म्हटलं, की आता सुट्ट्यांच्या निमित्ताने आलोच आहोत, तर एक करून घेऊ आणि खूप सुंदर ट्रेक आहे असं म्हणतोय तो. चला तर आता आपण. गाईज तुम्ही बघताय, आम्ही आता ट्रेक चालू केलेला आहे दंडोबाचा. हे बघा, तो आदित्य, सौरभ दादा. एवढी थंडी आहे, एवढी थंडी आहे, हातपाय पूर्ण सुन्न झाले. व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यूचा एन्जॉय करा. हाय साब, काय व्ह्यू आहे इकडनं. थंडी देण्यात मजाच वेगळी आहे. काय क्लायमेट आहे. अजून ट्रेक बाकी आहे, स्टे ट्यून. गाईज ऐका आहे बघा, मला आत्ता सांगितलं सौरभ दादाने, ते मंदिर कुठे ते दिसतंय त्या टोकावरती. अजून आम्हाला खूप जास्ती ट्रेक करायचे. मला वाटलं छोटा ट्रेक आहे. हे बघा आमचा गाईड. किती वेळ येऊन गेलास तू इकडे? ह्यांच्याच गावात आहे हा डोंगर, त्यामुळे खूप जवळ. मी पहिल्यांदा आलो इकडे, मी आणि हा. पोचलोय महाराण ह्याला म्हणतात, जे पूर्ण सपाट असतं, दिसतंय. आणि इथून आम्हाला कनेक्ट होऊन हे सगळे डोंगर कनेक्ट आहेत. आम्हाला तिकडे जायचं आहे, तिथे दंडोबाचं म्हणजे शंकराचं मंदिर आहे. आणि ह्यालाच पूर्ण दंडोबाचा डोंगर म्हणतात. हे असं कनेक्ट होऊन ह्या डोंगरावरून तिथे आणि तिकडे जाणार. आता काहीच हवा जाम झोमणारी आहे, नाकातून फुल पाणी, डोळ्यातनं पाणी. एवढी थंडी आहे इकडे. आपल्या मुंबईला काहीच, हे खूप भारी आहे, पण झोमणारी थंडी आहे, पण मजा येते. काहीच क्लायमेट बघा भाई, एवढं क्लीन क्लायमेट आहे इकडे. आपल्या मुंबईत असं कधीच बघायला मिळणार नाही. मी जेव्हा रात्रीचं बघतो ना, सगळ्या चांदण्या दिसतात, पूर्ण आकाश भरलेलं असतं चांदण्याने. एवढं शुद्ध आकाश इकडे, शुद्ध वातावरण आहे. आता बघा आम्ही कुठे पोचलो आहे. इथून जायचं आम्हाला. तिथं कसं जातं बघा. इथं थोडंसं तळं पण आहे छोटं. हाय क्रेझी यार. पावसाळ्यात जेव्हा इथे ग्रीनरी असेल तेव्हा काय मजा येत असेल. आत्ता सध्या तर काही नाही आहे, सगळं सुकलं आहे, फुल हिरवळ. ही अशी पायवाट आहे, ही जाते पुढे. एक नंबर. ते बघा माझे दोन भाऊ. त्यांना कळालं मी त्यांचा व्हिडिओ काढतोय. काहीच आता आम्ही पोचतो, आता खूप जवळ आलो आहे. आणि तुम्ही बघताय इथे, तुम्हाला सांगतो मी आत्ता, एक मला दादाने सांगितलं, ह्या पूर्ण डोंगरावरती सगळी काटेरी झाडं आहेत. सगळ्या झाडांना काटे आहेत. ही सगळी काट्यांची झाडं आहेत. पूर्ण जंगल ह्याच्यानेच आहे. आणि त्याने अजून एक इन्फो आला की मार्च एप्रिल महिन्यामध्ये इकडे करवंद लागतात. म्हणजे करवंदाचं झाड पण काटेरीच असतं, त्यामुळे इकडे सगळीकडे करवंद वगैरे मिळतात आपल्याला जेव्हा आपण ट्रेक करत असतो तेव्हा. आणि तुम्हाला दाखवतो आम्ही किती जवळ आलो आता. हे दोघं आणि हे बघा दंडोबाचा डोंगर. कॅमेऱ्यातून लांब दिसतंय, पण आम्हाला ते जवळ वाटते, कारण हा फक्त एक डोंगर बाकी आहे जो इथून असा कनेक्ट आहे डायरेक्ट त्या डोंगरावर. आणि आम्ही इथून आत्ता आलो आहे. सगळी झाडं काटेरी झाडं आहेत. काय माहिती का, पण इथे सगळे तेच येतात. चला काहीच, आम्ही सकाळी 8 वाजता घरातून निघालेलो आणि आत्ता वाजलेत 8:40. खूप लवकर पोचलो आम्ही. खूप जवळ आहे हा डोंगर मालगाव गावापासून. गाडीने मला वाटते 15-20 मिनटं. तिथून आम्ही ट्रेक चालू केला. ट्रेक पण ऑलमोस्ट संपायला आला आहे. म्हणजे अराऊंड 1 hour 15 minutesमध्ये तुम्ही सगळं त्या डोंगरापर्यंत पोहोचून जाणार, त्या मंदिरापर्यंत दंडोबाचे. खूप मस्त ट्रेक आहे. पावसाळ्यामध्ये अजून जास्ती मजा येईल, पण थंडीमध्ये पण मस्त मजा येते भाई. थंडी प्लस ऊन. हा बघा 8 वाजता. आम्ही आत्ता त्या डोंगरावर आहोत जिथे ते मंदिर आहे शंकराचं, तुम्ही बघू शकतात. आम्ही तो डोंगर, त्या डोंगरावर होतो, तिकडनं आत्ता आम्ही असं या डोंगरावरती आलो आहे. हे सगळे डोंगर आहेत ना, कनेक्ट आहेत एकमेकांना. आम्ही चालू केलेलं तिकडनं, त्या 3ऱ्या का 4थ्या डोंगरापासून. तो डोंगर त्या डोंगराला कनेक्ट होता, तो डोंगर हा या डोंगराला कनेक्ट आहे. फुल कनेक्टने डायरेक्ट मंदिरापर्यंत.
त्या मंदिरापर्यंत जाण्याचा दुसरा एक रस्ता आहे बाय रोड 2 व्हीलरने, पण तो लॉंग कट आहे आम्हाला. तिकडनं सगळ्या गावात फिरून जावं लागतं, सगळ्या गावातून. इथून कसं आपण मालगावलाच आहे हा, तिकडे त्या पायथ्याशी लावायची गाडी आणि त्या डोंगरापासून चालू करायचं. हे सगळ्या डोंगरांना कनेक्ट होत मंदिरापर्यंत जातो हा रस्ता. हा एक कुठून तर आला गाईस, हा रस्ता तर आला आहे. हा कुठे जातो माहीत नाही. मी रीच, तुम्ही बघू शकता इकडे, आता दिसतं असेल तुम्हाला थोडा हात. चला दाखवतो तुम्हाला, बघा. लेट्स एक्सप्लोर काय काय आहे तिकडे. हा 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 हा, काय पक्षी आहेत हे सगळीकडे आहेत. त्या झाडावर पण आहेत. डोंगर सुंदर आहे, पण आल्या आल्या आमचं स्वागत या कचऱ्यांनी केलेलं आहे. कचरा खूप आहे इकडे, मंदिराच्याच जवळ आहे बरोबर. एक डिसअपॉइंटिंग आहे. हे बघा, बाकी आपण पोचलेलो आता मंदिराजवळ. आणि बघा या गाड्या आणि कार दिसतात, या त्या दुसऱ्या रोडने आलेत लॉंगकटने. तिथून झाडं आणलं आहे. हे बघा बेडूक, बरेच प्राणी आहेत तिकडे डोंगरावर. काय मस्त बाईक्स आहेत. दुसऱ्या रोडने आले ते बघा हे दोघे. मी ट्रेक करून आलो आहे. हे भेळची वगैरे दुकानं आता बंद. आणि हा डोंगर बघा. पोचलेलो आहे आम्ही मंदिरात. हे ते मंदिर आहे, खूप सुंदर आहे, डोंगराच्या आतमध्ये. चला, सुरुवातीला इकडे गणपती आणि इथून खाली रस्ता आहे जो खाली मंदिराकडे जातो. ओके, जातो आता खाली. आता आरती चालू आहे. हे बघा गाईस, किती आतमध्ये अंधार आहे. ही अशी गुफा आहे जी या पूर्ण मंदिराच्या मागून आहे. गुफा काहीच दिसत नाही, ही अशी फिरून जाते. खूप सुंदर आहे, डोंगरामध्ये आहे मंदिर पूर्ण. आता आरती चालू आहे तिकडे, तर मी बंद करतो. इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. हे असं मस्त झाड आहे, खूप सुंदर आहे इकडचा परिसर. इथं आपलं दंडोबाचं मंदिर आहे आणि इथून असं वरती डोंगरावर आता आम्ही अजून वरती जायचं आहे. बघा इथे एक टॉप आहे, इथे एक जाऊन थोडंसं इथं खेळायला वगैरे बनवलं आहे लोकांना. मुंगूस कुठे आहे? मुंगूस गाईज आहे बघा. आता डोंगरातली कमाल दाखवतो. इथे एक ना डोंगराच्या आतमध्ये शंकराची पिंड आहे. आदित्य बोलला इथे मुंगूस आहे. कुठे मुंगूस? इथे बोगदे. आज जायला भीती वाटते, एवढं खतरनाक आहे बघ तिकडे होल. हे मंदिर, शंकराची पिंड, नंदी आणि आतमध्ये बघा गाईज असे बोगदे. खूप सुंदर आहे यार, फुल डोंगराच्या आतमध्ये मंदिर आहे. तेव्हा इथे होता तो बोगदा, मी गेलो नाही आज. आता आदित्य बोलवतो मला, मी जातो. बाय बाय. तर यार इकडे सगळे हे दीपस्तंभ आहेत, ते छोटी छोटी मंदिर आहेत. ते घंटा लावली आहे, बसायला जागा आहे. आणि हे बघा मणी कशी सूर्याचा प्रकाश घेते. बघा गाईस, माझा चेहरा शाळेत दिसते. इथून अशा पायऱ्या आहेत जो वरती जातो रस्ता. हनुमान मंदिर आहे, इथे पण पिंड आहे. हे पण डोंगराच्या आत आहे, आज जाऊन येऊ. थोडं जुनं मंदिर आहे.
आता आलेलो आहे मी अशा ठिकाणी फुल बोगद्यामध्ये येतं मंदिर. ओम नमः शिवाय. चला वर जायचं आहे अजून. माझा भाऊ पोचला पण वरती, बघतोय बघा माझ्याकडे कसा हसतोय. चलो चलो, खूप सुंदर डोंगर आहे, मस्ट विजिटेड. आलेलो आहे आपण वरती. किती उंचावर आहे यार. अच्छा हां, ते आहे का ते झेंडा लावलेला. इथून कुठला रोड आहे तो इथे जातोय उंचावर. इथे काय तर आणि इथून एक रोड आहे. लेट्स एक्सप्लोर. चल. हे बघायच, हा जेव्हा त्या बोगद्यात गेलेला छोट्या, तेव्हा त्याला मुंगीच दिसलेलं मोठंवालं. जाम मोठं माझ्या एवढं होतं, माझ्या एवढं. त्यामुळे मी आज जायला घाबरलो, कारण तिकडे म्हणजे कसला साप असेल तिकडे. साप खूप असणार तिकडे, कारण शंकराचं मंदिर आहे. तुला तिथे मुंगूस पण आहेत, म्हणजे माझ्या एवढा. आता या जंगलात हे बघा आलोय. तेच वाटतं. आम्ही पहिला स्पॉट कव्हर केलाय. चढायचं इथे. चढ ना, तिथे आहेत पायऱ्या. चढ चल, काय घाबरतो. बघा तिथे पण जायचं आपल्याला अजून. ते अजून उंच स्पॉट. आत्ताच आपण किती उंचावर आहे भाई, काय मजा येते बघायला. धुकं आहे थोडं, त्यामुळे दिसत नाही नीट. तसं असं वर चाललंय, अजून भारी वाटतंय. होय, टॉपला पोचलो आहेस. किती सुंदर व्ह्यू आहे. हा, चारी बाजूने. इथून तळ दिसत असेल तुम्हाला छोटं. मस्त आहे तळ, चारी बाजूने भाई, खूप मस्त सुंदर. आणि हा बघा छोटा भाऊ माझा. इथून मला किती सुंदर वाटतं यार. जरा व्ह्यू एन्जॉय करू. हे बघा, मला आत्ताच कळलंय, हा रस्ता परत पुढे जातोय आणि अजून तिकडे अजून एक टोक आहे जिथे लास्ट स्पॉट आहे. दिसतंय का? तिथेपर्यंत जाऊ शकतो आपण अजून. एक सुंदर बाई, खूप बघण्यासारखं इकडे. हा असा पूर्ण मोठा डोंगर आहे. हे बघा, आता माणसं पण येतात. दिसली का तुम्हाला? पहिले एक स्पॉट कव्हर करू, कारण इथून एक हा एक रस्ता आहे. हा कुठला रस्ता आहे रे? ओके, हे सगळे रस्ते जॉईंट आहेत. इकडनं हा रस्ता इकडे जातो, हा रस्ता पहिले तिथं पण जातो. ते दोन्ही रस्ते जॉईंट होतात तिकडे. हा रस्ता एक तिकडे त्या साईडला काय तर हे रस्ता आहे. बऱ्याच गोष्टी आहेत रे इकडे बघण्यासारख्या. हा जंगलाच्या मधून रस्ता हो. हा रस्ता असा फुल झाडांच्या मधून जातो. हाय इज वेलकम बॅक टू माय नॉर्मल लुक. पहिले मी या साईडला केस गेले, लेफ्ट हँड साईड. आता तुम्हाला मी दाखवलेलं वरून तसं हे दोन रस्ते जॉईंट होतात. हा एक रस्ता जो इथून आला आहे आणि दुसरा रस्ता तो तिथून आता येईल आणि तो इथे जॉईंट होईल. आता चला, हे दोन रस्ते जॉईंट होतात आणि इथे एक पुढे एक तिसरा रस्ता आहे, तो तुम्हाला मी वरून दाखवलेला असेल. तो फुल लास्टला टोक आहे तिथे, त्या साईडला एक एंड. खूप मस्त आहे, खूपच सुंदर आहे इकडचा व्ह्यू आहे बघा. मेन म्हणजे इकडचं क्लायमेट एवढं क्लिअर कसं काय असू शकतं. वरती करतो दाखवतो त्यांना. हा शपथ मागेवर खाईला हे काय आहे भाई, ये कुछ तो गजब है. इधर से पायऱ्या खाली जायला दाखवतो. इथून दरवाजा आहे, आत जायला रस्ता आहे. कुठेपर्यंत जातो बघू जरा. काहीच पायऱ्या तिथे प्रॉपर. ह्या पायऱ्या कुठे होत्यात मला नो आयडिया, पण हां आहेत बेकार. चला तेव्हा ते वरती गेले तेव्हा दिसतं तुम्हाला. खूप उंचावर ते त्या पण टोकावरती जाऊन बसले. ते काय बघू नाही कचरा. बाकी इकडे खूप सुंदर आहे, पण इथे यांना लोकांना आटला नाहीत. एवढा कचरा म्हणजे नुसतं प्लास्टिक. इथे बघितलं तिकडे प्लास्टिकचं विषय. एवढंच एक डिसअपॉइंटिंग आहे, बाकी सगळं सुंदर आहे. हा इथे बसायला जागा आहे सुंदर, फोटो बिटो काढू शकतो. थोडा बसून जाऊ, रेस्ट करू. ऊन बरोबर माझ्या तोंडावरती येते. हे ते टोक आपण वरून बघितलेलं सगळ्यात लास्टला.
जे आहे की दुसऱ्या डोंगरावर आहे आणि आपलं मंदिर तिकडे ते तेव्हा मला दाखवतो. झेंडा दिसतोय का तुम्हाला तिकडे? हे होतं आपलं मंदिर आहे. तिथून आपण आलो आहे असं. त्या साईडला टोक पण आहे वरती. हे 2 डोंगरांना जॉईंट असणार असं मला वाटतंय. आपण आता दुसऱ्या डोंगरावरती आहे. वेगळं काय नाही, ते फक्त असंच रेस्ट करायला, फोटो वगैरे काढायला. आणि तुम्ही कसं एक रस्ता तिथे एक बांधलं त्यांनी, 2-3 आहेत. ओके, खूप सुंदर आहे. शांत बसण्यासाठी यायला खूप सुंदर आहे. आणि मागे सावी उभे भाई, कडक, एकच नंबर. और क्या चाहिए भाई, और क्या चाहिए. चला गाईज, आता तो स्पॉट झाला आपला. आता दुसरावाला स्पॉट करू. बाकी आता यस, तो खूप उंच आहे त्यापेक्षा पण. तिथे जाऊ, खूप सारे स्पॉट्स आहेत त्या साईडला. बघा इथे अशी रिकामी जागा आहे. इथं काय ना काय ते करतील हेच टुरिस्ट प्लेससाठी. ॲट्रॅक्टिव्ह आहे जरा. बऱ्याचशी जागा आहेत तिकडे करण्यासाठी, स्कोप आहे यांना. अजून सुंदर बनवते मला. इथे थोडी जागा ठेवली यांनी. इकडे हे लोक कदाचित झाडं वगैरे लावू शकतात किंवा इथे पण तसंच काय तर अट्रॅक्टिव्ह बनवतील, जे ज्याने टुरिस्ट वाढतील अजून. बघा हा एक असा रस्ता जो जंगलातून जातो आणि हा आहे. आपण इथून काय करू, जरा जंगल सफारी करते. हे बघा, जंगल म्हणजे झाडाच्या मधून आहेत. आणि इथे काहीतरी यांनी लावले, आपल्याला बघायला मिळेल बेडकं. काही हे पावसाळ्यात दिसत असतील. आता येणार खाली गेले असतील जमिनीच्या. दिसतंय का तुम्हाला? इथे हा बेडूक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे बेडूक असतात इकडे, पण ते पावसाळ्यात. किती सुंदर आहे यार. वाव गाईस, खूप मस्त आहे. एक नंबर. जंगलाच्या मधून जाण्याचं फिलिंग येतं. पोचलो आपण ऑलमोस्ट. त्या जंगलातून आला की लगेच रस्ता आहे. आणि हा एक असा एक फिरून जातो रोड, तो पण तिकडनंच घंट असणार. आईस काय मस्त आहे, उंचच्या उंच. मावतच नाही कॅमेऱ्यामध्ये. असा झेंडा कंटिन्यू फडकतो. हवा बघा, खूपच मोठं आहे यार. वाटतं तेवढं छोटं नाही. आणि हा रोड बघू कुठे जातो आहे. अच्छा ओके, जो आपण इथनं आलो असतो दुसरावाला रोड होता तो. सगळे एकमेकांना कनेक्टेड. सुंदर बनवलं आहे. आतमध्ये जायला कुठून आहे? चढायला लागतं काय डायरेक्ट? सगळीकडून तर असंच दिसतंय. बघा हा एक रोड आहे. अरे वरती कसं जायचं? भेंडी. पहिले इथून आहे की याच पायऱ्यांवरती जायचं वाटतं चढून. इथून रस्ता तर मला दिसत नाही कुठे. बघा डोकं आहे, डोकं आहे भाई. इथून वरती जायचं, इथून याच्यावरती जायचं आणि इथून अजून वरती तुम्हाला इथून चढलं. आता इथून आतमध्ये जायला रस्ता आहे. इथे यार काय तर ॲडव्हेंचरस इकडे खूप साऱ्या गोष्टी, खूप ॲडव्हेंचर आहेत. आता व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हरकुण असते तसं माझ्यापेक्षा. तिकडे स्पॉटला बसायचा. ओके, हा स्पॉट पण नाही केला का आपण? हा ह्याच्या मंदिराच्या मागे. भाई तर काहीच कळत नाही आपण कुठून आलो, कुठे चाललोय खरंच. तिथे अजून आलोच नाही का मी. मॅन हे बघा, अजून वर जाऊ शकतो पाहिजे तर. किती वर आहे यार. सध्या इथून तरी बघूया. ओके हे बघा, मी सांगतो. हा स्पॉट केला, त्यानंतर तो पुढचा स्पॉट केला, त्यानंतर आम्ही इथं आलो बरोबर. तिकडे यायला 2 रस्ते होते. एक इकडनं असा, त्यात आपल्याला हे कवर झालं असतं. आणि इथून तो रस्ता इथे आला असता किंवा तो पुढे गेला असता. तिथे पण बसण्यासाठीच आहे आरामात. तिथे बटरफ्लाय बघायला बघा, इथे बटरफ्लाय येतात. ते आत्ता असतील की नाही माहीत नाही. हा एक रस्ता जातो पुढे, हवाला तो जातोय. तिथे पण एक बसायला जागा आहे, तिथे झाडांमुळे दिसत नाही. सगळे रस्ते येऊन ह्याला जॉईंट होतात. हे आपल्या उंच इमारतीला मस्त केलं यांनी बसण्यासाठी. तिकडे जागा आहे. आता सध्या आपण इथून आलो आणि आता आपण कुठला रस्ता घेतला? इथनं जंगलातून आलो, त्यामुळे आपण त्याला स्किप केलं. जंगलातून सीधा आपण
अरे वा, इथे आहेत का पायऱ्या? ओके, अजून मला जायचं आहे काही. शिट, इथे बाउंड्री नाहीये, काहीच नाहीये इकडे. फुल रिकाम आहे भाई साब. हवा कंटिन्यू इकडे. काय इथे काहीच नव्हतं यार, खूप भीती वाटत होती. कंपाऊंड नाही, काय नाही, सरळ पडलो तर पडलो, मेलो मेलो तर मेलो. खूप जास्ती मोठा डोंगर आहे तिथे, पण आहे काय तर सगळे एकमेकांना कनेक्ट आहेत. काहीच मला सगळं आता कळालं. हा जो रस्ता आहे इथे, इथे बसायला जागा आहे. तो एक रोड आहे, म्हणजे आम्ही आत्ताशी तुम्हाला सांगतो हा हाफ, म्हणजे इथं हे जे आहे ना, इथून आम्ही फक्त ह्या साईडचं केलं आहे पार्ट, या साईडचं जी ते टोक आणि ते वाला टोक, बरोबर. आणि तिथून इथं आपलं मंदिर आहे, तिथून आपण आलो दंडोबाचं मंदिर दिसलं. इथे खाली मंदिर आहे, तिथून आपण वरती पाया जाऊन आलो. आणि हे पूर्ण वरती आहे. अच्छा ओके, म्हणजे आपण ज्याच्या वर आहोत ते खालती दंडोबा आहे, आणि ह्या डोंगराच्या आतमध्ये येते दंडोबाचं, म्हणजे शंकराची पिंड. आणि हा झाला हाफ आपला, म्हणजे हा इथून ते इथंपर्यंत हाफ, फर्स्ट हाफ झाला. आणि ॲक्च्युली इथून पुढे सेकंड हाफ चालू होतोय, तो पुढे जातोय आता. इकडून नाही काय रस्ता जायला जातो, पुढे जंगल आहे, तिथे इथून एक रस्ता दिसतो तुम्हाला. काय वाटतं, खूपच मस्त आहे यार, खूप भरपूर मोठा डोंगर आहे. काहीच इथून आपण वरती आलेलो आणि परत मी तिकडे चाललो आहे. ह्याचं कारण मी माझं स्वेटर खालती राहिलं आहे माझं, ते परत घ्यायला जायचं. कारण आता आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाणार आहे, तो त्या साईडला आहे तिकडे कुठे तर, त्या साईडला कुठे तर आहे, दाखवतो तुम्हाला एक वेगळाच रूट. हा बघा दुसरा रोड आम्हाला, इथून आम्ही जाणार आहे घसरगुंडी करत. हा बघा आदित्य, आता हा एक दुसरा रोड आहे जो जाईल आता त्या डोंगरापाशी. मला असं वाटतं की आपण इथे जाणार आहे वाटतं. हा बाय बाय दंडोबा मंदिर. चाललो आता आम्ही या साईडने. तिथं रस्ता बघा, आई घसरगुंडी फुल घसरायला होते. हा बघा कसं चाललाय, दादा तिकडे जाऊन पोहोचला. पण आईच आम्ही फायनली तो उतार सक्सेसफुली पार केलेत आहे. एवढी घसरगुंडी होती, ग्रीपच नव्हती यार. हे बघा, ही काट्यांची झाडं आहेत ना सगळीकडे, त्यात हा दोन्ही बाजूने काट्यांची झाडं. कसला आवाज आहे? हा फुल रॉ रोड आहे, काही नाही इथे. कुठूनही कुठे हरू शकतो तुम्ही. इथं काय असं पायवाट वगैरे नावाची गोष्ट नाहीच आहे. जो नेहमी येऊन गेलाय त्यालाच माहिती इकडचे रोड. काहीच काटे बघा या झाडाला, फुल ऑफ काटे. गेम ऑफ थ्रोन्स एवढे काटे आहेत ना इकडे, असे टोचतात ते बघा. माझा भाऊ काय बोलतो हे बघा, काय माहिती या डोंगरावरती सगळे काट्यांची झाड आहेत. प्लस हा असा रस्ता, हे बघा बाई, पायातच काट्यांची झाड. कसं जायचं, पाय फाडूनच जायला लागेल पुढे. काहीच आता आम्ही कुठे आलो आहे, फुल माळरान आहे. आई शप्पथ, एवढ्या लांबपर्यंत आहे ना, सांगू नाही शकत. आय गेस तिकडे तलाव आहे, मी तिथे तलाव होता. आपण आता ह्या साईडला आलो आहे, तिकडे नसणार कदाचित तलाव. इथून आता आम्ही आमच्या गाड्यांच्या जवळ जाणार आहे, त्या डोंगरावरती. मस्त वाटतं यार, एवढं मोकळं रान आहे, पण सोबत काट्यांची झाडं पण आहे. एक थोडं आहे, नीट जायला लागतं आहे ना, तर हातपाय सगळे फाडूनच घेऊन जायला लागेल. गाईज आम्ही तुम्हाला आता दाखवतो. पहिले आम्ही इकडे बघा, हे डोंगर होतं बरोबर, तर आम्ही ह्या डोंगरांवरनं आलतो, म्हणजे समोर जे डोंगर आहेत ना, इथून असं इथून चालत जाऊन तिकडनं असं डोंगर. पण आत्ता आम्ही कुठं आहोत, ह्या दुसऱ्या डोंगरावरती, जिथून आम्ही आता इथून असं खाली जाऊ. दिसतंय, इथून असं खाली जाऊ, तिथे खाली आमच्या गाड्या असतील. सगळे डोंगर एकमेकांना कनेक्ट आहेत, त्यामुळे काय टेन्शन नाही. तिथून पण जाऊ शकतात तिथे, किंवा हा एक रोड आहे जो तिथे गेला आत्ता आम्ही आलो, तो जरा रिस्की होता भाई. काय स्लोप होता, कसं फुल घसरगुंडी होती ती. थोडा जरी पाय स्लिप झाला की धाडकन खाली आपला येतो. मजा आली, पण मजा आली एक नंबर. भाई केवढं मोठं माळरान आहे, खूप लांब आहे माझ्यापासून. आत्ता मला दिसतंय म्हणलं तरी. मस्त दरी वगैरे खोल, काय सुंदर वाटतं बघायला, छान आहे.
तो बघा ही दरी, आणि इथून आता आपण असं खाली पण जाऊ शकतो. खाली चालल्या आणि इथे बापरे, आय गेस आपण इथे खाली तलाव असेल आईला. हा बोला ना, हा बघा तर खाली तलाव आहे. हा तलाव इथे, हा डोंगर आहे. आय गेस आपण तिथे त्या साईडला चपलं कुठे लावले, आपण तिकडे लावले वाटतं गाड्या. आम्हाला त्या साईडला जावं लागणार आहे. आम्ही मागच्या वेळेला या डोंगरावर आलतोय बघा, समोर दिसतोय ना, तिथून असं आलतो. आत्ता आम्ही वेगळ्या डोंगरावर, काय हवा सुटली आयुष्य, एक नंबर हवा आहे. आणि तो बघा आलाय, काय वाटतं बघा ना, फिलिंगच वेगळी आहे. काय स्लिप झाला तरी वाटला गेले बघा. दादा कुठे जाऊन बसलाय, अरे देवा कुठल्या डोंगरांवर नेतोय, पहिल्यांदा असा एक्सपिरियन्स करतोय. फुल स्लोप आहे इकडनं असं खाली. तेव्हा चाललंय बघा, वेंचर करतोय भाई. काय कुठच्या कुठे आलोय, काय करतो आमचं आम्हाला माहीत नाही. इथे कुठलाच एक असा नॉर्मल रस्ता नाही आहे. तुम्हाला डोंगर असं उतरायचं, माकडासारखं चढायचं आहे. बघा आता इथं काय दिसतंय, एक रस्ता नाही, सगळं असंच आहे. ह्याला आत्ता आम्ही इकडनं आलो, इकडनं असं आलो, आणि मागच्या वेळेला आम्ही इकडनं असं गेलतो वरती, वरच्यावर. खालती आम्ही आलोच नव्हतो, त्यामुळे आम्हाला हा तलाव लागला नव्हता. तो बघा दादा पोचलेला आहे तलावाच्या इथे, आणि हा पण पोचत आहे आता तलावाच्या इकडे. असंच उतरायला लागणार आहे आम्हाला, कारण हे असे पायवाट नाही इकडे. चला, कुठे आहे आम्ही, पूर्ण चारी बाजूने डोंगर दिसतंय, सईकडून डोंगर आहे, आणि आम्ही खाली आहे डोंगराच्या. आता पहिल्यांदा केलं असं काय तर, अशा नॉर्मल डोंगरांवरती कधी आलो नाही. काय माती जमीन आहे का काय, दुष्काळ पडल्यासारखी. आई तिथे पूर्ण भरतं तलाव. आता उन्हामुळे एवढंच आहे वाटतं, थंडी तिकडे चढणार आहेस बघ, ट्राय कर. हे बघा आमचे शूरवीर. चप्पल तुटलं रे दादा. व्हेरी गुड. हे बघा चप्पलच सोडून आलाय भावाने. काढ ना तो, तुलाच कसे सगळे काटे लागले आत्ता, याला एक पण नाही लागला. बघा बघा चप्पल तर तोडूनच टाकली, आणि एवढी छान चप्पल. वाव, वॉट अ व्ह्यू. हे पाणी स्वच्छ आहे. तो बघा माकड चाळे दिसले का, हे आमच्यातले किडे संपणार आहेत का, पोरं आहे आम्ही. दादा दाखव चीज. आता बघा हा दुसरा माकड चाललंय. अजून त्या साईडला पलीकडे जायचं आम्हाला, सगळीकडे डोंगर आहेत, आणि तो होतो डोंगर दंडोबाचा. अरे भाई साब, तिथे पण एक पाणी साचलंय, दलदल चिखल झालाय. ते त्या डोंगराचं पाणी, बरेच डोंगर मिळून बनलाय हा एक साथ. किती सारे डोंगर एकमेकांना जॉईंट आहेत. आम्ही तसंच एक सर करत चाललो आहे. आम्ही जेव्हा जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा एकदम स्ट्रेट रोड होता, असा साधा, असं नुसतं चालत जायचं, तर काय ॲडव्हेंचर नाही. आणि जो आत्ता आम्ही येतोय तो फुल ऑफ ॲडव्हेंचर आहे भाई. आम्ही फुल वेगळ्याच रस्त्याने चाललो, जिथून कोण जातच नाही. अरे बापरे, इथे एकदम स्ट्रेट रोड कधी मिळणारच नाही, सगळे असलेच दगड, यातनंच जायला लागणार. पडलो तर डायरेक्ट खाली. लय ट्रेक करायला मजा येते. मला कळायला आम्ही कुठे आलो आहे. या आपण बघितलेलं आठवत आहे, कन्स्ट्रक्शन मायनिंग वगैरे, तिथे आपण गाडीला आलो खाली पाय झाला, तो रोड आहे खालती त्या साईडला. आता आपण इथून जाणार, तिकडे पोचणार, तिथे आपल्या गाड्या आहेत. एक नंबर ट्रेक झाला आहे. कुठल्या डोंगरातनं घेऊन आला दादा माहीत नाही, पण मस्त मजा आली इथे. सेकंड रूटला मजा आली, सेकंड रूटला एकदम मजा आली मला वाटतं. फर्स्ट रूटमध्ये काय फक्त चालत जायचं होतं, ते वरून जायचं होतं बस ना. येताना जी मजा आली ती गाईस तुम्हाला आठवत असेल, मी स्टार्टिंगला इकडनं जेव्हा आलो तेव्हा असं जाताना आम्ही या साईडने गेलतो, आठवत आहे, खाली वाकवून गेलतो, आणि या साईडनं वरती. आणि हे बघा ह्या साईडला तो रोड होता. हा जो रोड आहे तो आत्ता आम्ही तिकडनं आलो आहे, एवढा ॲडव्हेंचर करून. हा पहिल्यांदा केला असता काय मजा आली असती आयुष्यात. चला काय, आता जातो आम्ही, पोचलो आहे खाली. मी आत्ता बघितलं 9,949 स्टेप्स आत्ता झालेले आहेत आमच्या ट्रेकिंगमध्ये जाऊन येऊन. एक नंबर मजा आली. तेव्हा पोचलो आता आपण, दिसतंय का तुम्हाला, तेव्हा हा धुरळ आहे, फुल कन्स्ट्रक्शन. आणि ते दोघं दिसतात का, दिसत असतील बघा, दिसले हळूच, खूप पुढे गेलेत. मी पण येतोच आहे त्यांच्या मागे काहीच. आम्ही पोचलेलो आहे त्या गाडीपाशी बघा, दिसत असेल होतं.
पाणी बिणी पितात सगळे, दिसलं का? मजा आली, एक नंबर. असा ट्रेक करायचा यार, मजा येते. हा हा हा. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये, तर कधी ट्रेकला गेलो तर. तोपर्यंत एन्जॉय करा लाईफ. चलो गाइस, बाय.